नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 2 वाजता आहेत. आपण बघताय एबीपी माझा. दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी एकनाथ खडसे यांचा राजीनामा. गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या बेछूट आरोपांवर कुठलेही पुरावे न देता भाजप सरकारची बदनामी सुरू आहे आणि त्यामुळेच सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करत आपण मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द केल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. थोड्याच वेळापूर्वी त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार तसंच अन्य मंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. गजानन पाटीलने खडसेंसाठी 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप असो किंवा मग भोसरी एमआयडीसीतलं प्रकरण तसंच लिमोझिन मॉडिफिकेशनचा वाद, या सगळ्या प्रकरणात आरोप करणाऱ्यांनी कुठलेही पुरावे दिले नाहीयेत. मात्र त्यानंतरही मीडिया ट्रायल सुरू असल्यानं आपण व्यथित झाल्याचं देखील खडसेंनी सांगितलं. गेल्या 3 आठवड्यांपासून खडसे यांनी राजीनामा द्यावा म्हणून दबाव वाढताना बघायला मिळाला. गेले 4 दिवस खडसे सरकारी गाडी आणि बंगला सोडून थेट मुक्ताई नगरात होते. त्यामुळे खडसे यांची गच्छंती अटळ मानली जात होती आणि आज सकाळपासून वेगाने या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी घडल्या आणि आता खडसेंचा राजीनामा आलेला आहे. अगदी काँग्रेसचे सचिन सावंत यांना एका चॅनलवर मी आवाहन केलं होतं एका जमिनीच्या किमतीच्या संदर्भामध्ये की तुम्ही ही किंमत आहे सरकारच्या माध्यमातून मला दाखवून द्या की ही तुम्ही जे 400 कोटी आणि 500 कोटीच्या किमतीच्या वाढवून सांगता आहेत, या जमिनीची किंमत ही 8 कोटी आहे आजच्या बाजारभावाप्रमाणे. ते जर सिद्ध करून दाखवलं तर एका क्षणामध्ये मी राजकारणामधून त्याग करेल. मंत्रिपदाचा राजीनामा देईल असं नव्हतं म्हटलं. राजकारणातनं त्याग करेल, राजकारण सोडून देईल, पण पुरावा द्या, नाही तर तोंड काळं करा. अजूनपर्यंत मी वाट पाहतो आहे. दमानी मॅडमला हे सांगितलं होतं की जे काही प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिशाभूल करणारे कागदपत्र दिलेले आहेत, हे सारे कागदपत्र निवडणुकीच्या ॲफिडेव्हिटमध्ये मी दिलेलेच आहे. त्या ॲफिडेव्हिटच्या बाहेर जर काही असेल तर माझी आमदारकी रद्द होऊ शकते त्यामधून. परंतु मीडियामध्ये जाऊन चीप पॉप्युलरिटीसाठी काहीतरी आरोप करायचे. जावयानं सोनाटा गाडी घेतली, त्याचं म्हणे की सेकंड हँड गाडी, आणि म्हणे की कोणती लिमोजिन गाडी घेतली, त्याचंही मी म्हटलं होतं की पुरावा द्या. ही गाडी 2008ची आहे. ज्यावेळेस ही गाडी घेतली 2012ला सेकंड हँड, त्यावेळेस ते माझे जावई नव्हते. 2013ला झालं लग्न मुलीचं. परंतु या संदर्भात बेछूट आरोप करायचे. या क्षणापर्यंत पुरावा दिला नाही देशी आहे का विदेशी आहे. कारण दाऊदशी माझे संबंध असल्याचा आरोप मधल्या कालखंडात झाला, त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊ शकलेलं नाही. दाऊदच्या वारंवार पोलिसांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये वर्षभरामध्ये कोणत्याही प्रकारचा कॉल, इंटरनॅशनल कॉलच आलेला नाही किंवा कॉलही गेलेला नाही आहे. बनावट आहे. आणि जो हॅकिंग करणारे हॅकर आहे, हॅकर म्हणजे काय, चोर, त्याचा अर्थच चोर आहे. त्या चोरावर तुम्ही विश्वास ठेवता. ज्या ज्या लोकांनी या संदर्भामध्ये आरोप केलेले आहेत त्यांच्याकडचे पुरावे घ्या, आणि जर ते पुरावे नसले त्यांच्याकडे आणि सिद्ध झालं नाही तर त्यांच्यावरही कार्यवाही करा.